अनंता तुझा आयज उत्सव सुवाळो अनंता तुझा आयज उत्सव सुवाळो घरान भरून भाता भक्तीचो उमाळ घरान भरून भाता भक्तीचो उमाळ अनंता तुझा आयज उत्सव सुवाळो अनंता तुझा आयज उत्सव सुवाळो घरान भरून भाता भक्तीचो उमाळ घरान भरून भाता भक्तीचो उमाळ आयलो घेऊन या गावात कारण दिवसातील खमिणी नांदा सुखान एकवटात कारण दिवसातील खमिणी नांदा सुखान एकवटात नांदा सुखान एकवटात अनंता तुझा आयज उत्सव सुवाळो अनंता तुझा आयज उत्सव घरान भरून भाता भक्तीचो उमाळ घरान भरून भाता भक्तीचो उमाळ पालखी तुझी भोवता गावात जाणटे नेणटे गायता सुरान पालखी तुझी भोवता गावात जाणटे नेणटे गायता सुरान चैत माळयो आणि तरंगा हरी रे माझ्या पांडुरंगा चैत माळयो आणि तरंगा हरी रे माझ्या पांडुरंगा हरी रे माझ्या पांडुरंगा हरी रे माझ्या पांडुरंगा श्री अनंत प्रसन्न फोंडा तालुका म्हणजेच अंत्रुज महाल अनंत ऊर्जा जिथे आहे तो अंत्रुज महाल याच तालुक्यात स्थित असलेले निसर्गाने विनटलेले नयनरम्य असे सावयवेरे हे गाव आणि गावात स्थित असलेले श्री अनंत देवस्थान अनंत देवस्थान म्हणजे अनंत शयन श्री विष्णूचे अप्रतिम सुंदर असे मंदिर. ह्या मंदिराचे खास वैशिष्ट्य हे की मंदिर पूर्णपणे पाण्यावर उभारलेले आहे. दुरून बघणाऱ्यास हे वैशिष्ट्य लक्षात येणार नाही, परंतु पायऱ्या उतरून मंदिर परिसरात प्रवेश करताच लक्षात येते की हे मंदिर तळ्यात उभे आहे. मंदिराचा इतिहास किती जुना आहे हे नक्की सांगता येण्यासारखे नाही. मंदिरातील एका घंटेवर इसवी सन 1791 जे वॉर्नर अँड सन्स असे लिहिलेले आढळून येते. यावरून असा कयास काढता येतो की हे मंदिर साधारण 400 वर्षे जुने असू शकते. या मंदिरामध्ये श्री विष्णूंची शेषशायी मूर्ती काळ्या पाषाणामध्ये कोरलेली आहे. खास आकर्षण म्हणजे येथे गंधपूजा बांधली जाते. इतर रंगांच्या गंधामध्ये इतकी सुंदर सजवली जाते की मूर्तीकडे पाहत राहावे असे वाटते. या मूर्तीला अभिषेकही केला जातो, परंतु हे अभिषेकाचे पाणी कुठले माहित आहे का? हे पाणी गर्भगृहातील मुख्य मूर्तीच्या मागे असलेल्या हातवर खोल विहिरीतले. हे मंदिर म्हणजे दैवी आणि नैसर्गिक शांततेचे अद्भुत मिश्रण. परंतु या मंदिराचा उगम कसा झाला याबद्दलची आख्यायिका जाणून घ्यायची आहे का तुम्हाला? चला तर मग. सावयवेरे गाव ज्या जाग्यावर अनंत देवस्थान सध्या स्थितीतले आहे त्या जाग्यावर शांत थंड झुळझुळणारा झरा होता. याच गावातील भटजींना स्वप्न पडले. ते स्वप्न असे होते की एक चंदन घेऊन आलेली होडी वादळाच्या तडाख्यामुळे अडकून पडली आहे. त्यात त्यांना असा दृष्टांत झाला, मी आलोय तुझ्या गावी, नदीच्या किनारी मी
दुसऱ्या दिवशी या दृष्टांताची सत्यता जाणून घेण्यासाठी ते पेठेवर गेले. पाहतो तर खरेच एक नाव अडकून पडली होती. काय हो पीर बाबा, तुमची नाव इथे अशी कशी अडकून पडली? काय सांगू भटजी बुवा, द्वारकेहून चंदन घेऊन येत होतो, परंतु वादळाच्या तडाख्यामुळे नाव भरकटली व इथे या बंदराला लागली. परंतु तुम्ही इथे कसे काय? काय मला स्वप्न पडले, त्यात दृष्टांत झाला. मी पाहिले की साक्षात श्री विष्णूची शेषशाही मूर्ती या नावेत आहे. हे कसे शक्य असेल? या नावेत चंदनाशिवाय काहीच नाही. ठीक आहे, जसे दैवाच्या मनात असेल तसेच होईल. पीर बाबांनी त्या रात्री नावेतच वास्तव्य केले. त्या रात्री त्यांनाही दृष्टांत झाला. देवाची मूर्ती नावेतच आहे. ते दुसऱ्या दिवशी उठून भटजींना शोधत गावात आले. अरे पीर बाबा, तुम्ही इथे? हो भटजी बुवा, काल तुम्हाला झालेला दृष्टांत मलाही झाला. खरेच असे घडले म्हणजे नक्कीच काहीतरी अद्भुत असेल. हो, चला आपण माझ्या नावेकडे जाऊ. सापडली, मूर्ती सापडली. ही बघा, ही मूर्ती इथे सापडली. कालांतराने देवाचे भव्य मंदिर उभे राहिले. या देवाचे वार्षिक अनेक उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे करतात. उदाहरणार्थ रामनवरात्र, वसंत पूजा आणि अनंत चतुर्दशी इत्यादी. परंतु या देवाचा सर्वात महत्त्वाचा व खास आकर्षण असलेला उत्सव म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध तृतीयेला आरंभ होणारा श्री अनंताचा जत्रोत्सव. यातही मुख्य आकर्षण म्हणजे सख्या हरी. या मागे ही आख्यायिका ऐकायची आहे का? असे ऐकिवात आहे की सावयवेरे हा शेताभाटांनी कुळागरांनी युक्त असा गाव. अनेकांचा उदरनिर्वाह या उत्पन्नावरच असे. एके वर्षी गावात भयानक दुष्काळ पडला. सर्वांचे हाल हाल होऊ लागले. काय करावे सुचेना. शेवटी सर्वांनी अनंताला साकडे घालण्याचे ठरवले. श्री अनंत हा जागृत देव अशी सगळ्यांची मान्यता होती. ते गावकरी अनंताला शरण गेले. त्यांनी गाराणे घातले की हे अनंता, तू जाणतोस शेत, भाट, कुळागरे हे आमच्या उदरनिर्वाहाचे साधन. तूच या दुष्काळातून आम्हाला तारून ने. पुढील वर्षी आम्ही तुझ्या जत्रोत्सवात पहिल्या दिवशी पोफळीची झाडे घेऊन जातो. श्री अनंताने सर्व भाविकांचे म्हणणे ऐकले. दुष्काळ सरला. सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले. शब्द दिल्याप्रमाणे त्या वर्षात फक्त सावयवेरेच नाही तर संपूर्ण गोव्यातून भाविकांची प्रचंड गर्दी या सख्या हरीला उसळली. हरी रे माझ्या पांडुरंगा, सख्या हरी माझ्या पांडुरंगा. सजल्या दारान रांगोळी सगळ्यांची, आयल्या दारान पालखी अनंताची. सजल्या दारान रांगोळी सगळ्यांची, दारान आयल्या पालखी अनंताची. लख उजवाड पाकला गावात, उमेद थटल्या तना मनात. लख उजवाड पाकला गावात, उमेद थटल्या तना मनात. आता एक जाऊन म्हणूया आम्ही,